आज आपण प्रॅक्टिस सेट 3.3 सुरू करत आहोत पहा. पहिला प्रश्न आहे, फाइंड द क्यूब रूट्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. काही संख्या आहेत, आपल्याला काही नंबर्स दिलेले आहेत आणि त्यांचे क्यूब रूट्स आपल्याला शोधायचे. आता 8000 चा क्यूब रूट किती असेल ते कसं शोधायचं पहा. तर सर्वप्रथम आपण 8000 चे फॅक्टर काढायचे. हे वर 0 आहे, 2 ने भाग जाईल. 2 चौक 8, 2 शून्य शून्य, 2 शून्य शून्य, 2 शून्य शून्य. परत 0 आहे, परत 2 ने भाग जाईल. 2 दुने 4, 2 शून्य शून्य 3 वेळा येणार आहे. परत 2 ने भाग जाईल. 2 एक 2 म्हणजे कळतं तुम्हाला. 8000 2 ने भागले की 4000 येतं. 4000 2 ने भागले की 2000 येतं. 2000 2 ने भागले की 1000 येतं. 1000 पण 2 ने भाग जाईल. 2 पंचे 10, 2 शून्य शून्य, 2 शून्य शून्य. तर 2 पंचे 10 ते संपलं. 2 शून्य शून्य, 2 शून्य शून्य, 500 आलं पहा. परत 2 ने, 2 दुने 4, 1 राहिला. 2 पंचे 10 आणि 2 शून्य शून्य, 250 आलं. परत 2 ने 2 एक 2, 2 दुने 4, 1 राहिला होता. 2 पंचे 10. आता 5 ने, 5 दुने 10, 5 5 25 आणि परत 5 ने, 5 5 25 आणि शेवटी 5 1 5. हे फॅक्टर्स पडलेले आहेत. मग प्राईम फॅक्टरच्या गुणाकाराच्या रूपामध्ये आपण संख्या लिहायची. सो 8000 इज इक्वल टू काय होईल पहा बरं. 2 into 2 into 2 into 2 into 2 into 2 into 5 into 5 into 5 या प्राईम फॅक्टरच्या गुणाकाराच्या रूपामध्ये मी 8000 ही संख्या लिहिलेली आहे. आता मी कसं करतोय पहा. सो 8000 इज इक्वल टू, याचा अर्थ का 3 वेळा 2 म्हणजे 2 चा क्यूब ना. 3 वेळा घ्यायचे क्यूब होणार आहे. 2 चा क्यूब होणार आहे, बरोबर आहे. 3 वेळा आले इंटू, परत हे 3 वेळा आले, आणखीन एक 2 चा क्यूब झाला इंटू, हे 5 पण 3 वेळा आले म्हणजे 5 चा पण क्यूब झाला, बरोबर आहे की नाही. मग आता पहा काय होणार ते. सो 8000 इज इक्वल टू 2 into 2 into 5 चा क्यूब. यांचा गुणाकार संख्यांचा, त्यामुळे गुणाकार कोणत्याचा क्यूब केला तरी उत्तर तेच येणार आहे. ह्याची एक प्रॉपर्टी होती बघा. काय प्रॉपर्टी माहिती का तुम्हाला? अर्थ येते का प्रॉपर्टी? a raised to m into b raised to m is equal to a into b raised to m. हे सूत्र आहे पहा घातांकाचं. म्हणजे जर a चा यमक घात असेल, b चा यमक घात असेल, a आणि b चा गुणाकार करून आपण यमक घात करू शकतो. a चा यमक घात, b चा यमक घात, त्यांचा गुणाकार करून त्याचा घात करू शकतो. मग 3 संख्या असेल तर तेच नियम लागू होणार आहे. 3 चा गुणाकार करून आपण त्याचा तोच घातांक करू शकतो. ठीक आहे. म्हणजे आपण या प्रॉपर्टीचा वापर केलाय पाहिजे. या प्रॉपर्टीचा वापर केलाय इथं आणि ह्याच्यावर हे मिळवलेले आहे. सो हे ह्याच्या पुढे लिहायचं असतं. इथं ऍक्च्युली जागा नसल्यामुळे खाली लिहिले पहा. 8000 इज इक्वल टू 2 दुने 4, 4 पंच 20, 20 चा क्यूब आलेला आहे. मग टेकिंग क्यूब रूट ऑफ बोथ द साइड्स, टेकिंग क्यूब रूट ऑफ बोथ साइड्स, क्यूब रूट काढलं की इथे किती येणार आहे. क्यूब रूट ऑफ 8000 इज इक्वल टू, इथे क्यूबला क्यूब रूट जाणार आणि शिल्लक राहणार फक्त 20 आणि त्यामुळे 8000 चे क्यूब रूट 20 आहे पहा. हे लक्षात ठेवा. आता कसं असतं पहा. 8000 चं क्यूब रूट 20 आहे, कारण 20 चा क्यूब 8000 आहे. 20 चं आपण 3 वेळा घेतला, 20 गुणिले 20 गुणिले 20, तर बरोबर 8000 उत्तर येणार आहे. हे पण लक्षात घ्या. पहा दुसरी संख्या आहे 729. क्यूब रूट काढायचंय. सेम पद्धतीने सोडवलं तर उत्तर तुमचं येणारच आहे. पण सोडवायची गरज आहे का रे? तुम्हाला मी 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांचे क्यूब पाठ करायला लावले पहा. म्हणजे तुम्हाला 7वीच्या शिक्षकाने सांगितलं, 7वीला असतील ते त्यांनी आपण क्यूब पाठ करतो. मग आपल्याला माहिती आहे 9 चा क्यूब 729 आहे. मग 729 चा क्यूब रूट 9 आहे. सोडवून पाहिलं चालेल, नाही सोडवलं डायरेक्टली उत्तर चालतं. म्हणून आपण डायरेक्टली असं उत्तर लिहू शकतो. क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल टू 9. कारण हे आपलं पाठ आहे. एवढंच लिहायचं, पुढचं काय बाकी सोडवायची गरज नाही. पण तरीही काय काय मला लक्षात नाही येणार. नंतर कसं काय बरं सोडवलं येईल का? मी सोडवून दाखवतो.
काय करतो आपण ऍक्च्युली 729 आहे, 2 ने भागत नाही, 3 ने जाईल 5, 7 2 9 9 18, 3 दुने 6, 1 राहिला, 3 चौक 12, 3 त्रिक 9, परत 2 ने 3 8 24, 3 1 3, नाही 2 नेच म्हणतोय मी, 3 ने, परत 3 ने, 3 दुने 6, 3 7 21, परत 3 ने, 3 9 27, परत 3 ने, 3 त्रिक 9, परत 3 ने, 3 1 3, आणि शेवटी 3 1 3. म्हणजे 729 बरोबर काय येणार आहे? 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3, बरोबर आहे. म्हणजे 729 बरोबर काय येणार आहे? हे तर 3 चा क्यूब गुणिले परत 3 चा क्यूब, म्हणजे 729 बरोबर काय येणार आहे? 3 गुणिले 3 हे आहे त्याचा क्यूब, म्हणजे 729 बरोबर काय येणार आहे? 9 चा क्यूब, म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट क्यूब रूट ऑफ बोथ द साइड्स लिहायचं. क्यूब रूट काढलं की क्यूब रूट ऑफ 729 काय येणार आहे? 9 येणार आहे, बरोबर आहे. ही सगळी प्रोसेस मी पटपट घेतली का, जरा स्पीडने घेतली माहिती आहे का? तुम्हाला मी प्रोसेस या आधीच्याच एक्झाम्पल मध्ये शिकवलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं पाठ केलेलं आहे 9 चा क्यूब हा 729 आहे, म्हणजे 729 चा क्यूब रूट हे 9 आहे. त्यामुळे हे न करता सुद्धा आपण डायरेक्टली उत्तर लिहू शकतो, म्हणून मी तसं केलेलं होतं. ठीक आहे. आता पहा बरं, 343 343 पाठ आहे ना आपला, किती आहे? 343 कितीचा क्यूब आहे? 1 चा क्यूब 1 आहे, 2 चा 8 आहे, 3 चा 27 आहे, 4 चा 64 आहे, 5 चा 125, 6 चा कसं करतो आपण? 216, 7 चा 343. पाठ केलेत ना आपण, कसे करतो माहिती आहे ना? 7 7 49, 49 7 343 बरोबर येतं. आणि म्हणजे 7 चा क्यूब 343 आहे, म्हणजेच 343 चं क्यूब रूट 343 चं क्यूब रूट किती असणार आहे? 7 असणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर 512 कितीचा क्यूब आहे? 8 चा क्यूब 512 आहे, म्हणजे 512 चं क्यूब रूट 8 असणार आहे. आम्ही काय म्हणतोय ते क्यूब रूट ऑफ 512 इज इक्वल टू 8 हे आपल्याला माहिती आहे, पण इथं प्लस नाही मायनस आहे. सो क्यूब रूट ऑफ -512 किती असणार आहे? -8 असणार आहे, हे लक्षात ठेवा. 512 चे क्यूब रूट 8 आहे, त्यामुळे वजा 512 चे क्यूब रूट 8 आहे. मायनस रूट निगेटिव्ह संख्येचा क्यूब निगेटिव्ह असतो, त्यामुळे निगेटिव्ह संख्येचा क्यूब रूट सुद्धा निगेटिव्हच असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. कसं? तर आपलं हे माहिती होतं पहा, 8 चा क्यूब आपण कसा करतो रे? यात जनरल माहिती आहे, एवढे एक्झाम्पल आपलं संपलेले. 8 चा क्यूब किती कसा करतो आपण? 8 गुणिले 8 गुणिले 8, 8 8 64, 64 8 512. ठीक आहे. आता -8 चा क्यूब, -8 तीन ठिकाणी निगेटिव्ह वेट घेतलं. परत एकदा 8 8 64, 64 8 512 झाले. चिन्ह कसं येतो? वजा वजा आधी 2 मायनसचा प्लस झाला, आणि परत एक प्लस आणि एक मायनस म्हणलं की मायनस होतं. त्यामुळे 3 वेळा मायनस म्हणलं की मायनस, 2 वेळा मायनस म्हणलं की प्लस. लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती जर संख्या 4 वेळा आली असती तर परत प्लस झाला असतं, 5 वेळा मायनस. म्हणजे हे जर इव्हन नंबर मध्ये असतील तर प्लस उत्तर येतं, ऑड नंबर मध्ये असतील तर मायनस उत्तर येतं, कारण मायनस मायनस प्लस आणि प्लस प्लस मायनस मायनस होतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे -8 चा क्यूब हा -512 आहे, त्यामुळे -512 चं क्यूब रूट किती आहे? -8. ह्याचा क्यूब हा आहे म्हणून याचं क्यूब रूट हे आहे, हे लक्षात ठेवायचं. हे फक्त माहितीसाठी होतं. ऍक्च्युअल आपण एक्झाम्पल इथं वरच सोडवलेलं आहे, त्याच्यामुळे मी खालचं पुसून टाकतोय का, हे लक्षात ठेवा. एवढंच आपलं एक्झाम्पल आहे ऍक्च्युअली. आता 5th एक्झाम्पल, -2744 चा आपल्याला क्यूब रूट काढायचंय. काय करणार? फॅक्टर पाडणार पहिल्यांदा, आणि मायनस चिन्हाचा विचार नाही करायचा, पहिल्यांदा प्लसचं करायचं. मग असं आपण 512चं 8 काढलं आणि म्हणून -512चं -8 काढलं, त्याच पद्धतीने करायचं. 2744 याचा सरळ सरळ पहिला फॅक्टर करून घेऊ, प्राईम फॅक्टर करू. शेवट 4 आहे म्हणजे 2 ने भागले, बे त्रिक 6, 1 राहिला, 1 वर 4 14, बे 7 14 आणि बे 2 4.
परत शेवट 2 आहे 2 ने भागलेले बेसक 12. 13तून 12 गेले 1 राहिला 1 7 17 बे 8 16 परत 1 राहिला बेसक 12. परत 2 ने जाईल बेत्रिक 6 बेचौक 8 बेत्रिक 6 343 आपल्याला माहिती आहे कितीचा क्यूब आहे 7चा आहे. मी 7 नेच भागणार आहे बाकी त्याची काही गरज नाही. माहित असली की आपलं पटकन सोपं होतं. 7 7 चौक 28 2 ने 3 ने 5 ने जातच नाही की द्यायचा प्रयत्न करायचा आपल्याकडे असं नाही जाणार ते. 7 चौक 28 6 राहिले 63 7 मध्ये 63 7 49 आणि 7 1 7. सो 2744 इज इक्वल टू 2 into 2 into 2 into 7 into 7 into 7 इज इक्वल टू 3 वेळा 2 आला 2 चा क्यूब झाला इंटू 3 वेळा 7 आला 7 चा पण क्यूब 7 चा पण क्यूब झाला. म्हणजे आपण काय म्हणतो 2 into 7 चा क्यूब या संख्येचा गुणाकार घेतो आणि फक्त क्यूब घेतो. ही किंमत आहे 2744 ची. बरोबर आहे. सो 2744 इज इक्वल टू बेस 14 चा क्यूब झालेला आहे. मग 14 चा क्यूब झाला टेकिंग स्क्वेअर क्यूब रूट ऑफ बोथ द साइड्स असं आपल्याला लिहायचंय. ठीक आहे. दोन्ही बाजूंचा आपल्याला क्यूब रूट काढायचं. काय होईल रे इन क्यूब रूट 2744 इज इक्वल टू 14. पण आपल्याला क्यूब रूट नको आहे आपल्याला निगेटिव्ह संख्या आहे म्हणून आपण काय म्हणणार सो क्यूब रूट ऑफ निगेटिव्ह 2744 इज इक्वल टू निगेटिव्ह 14. फक्त आपल्याला चिन्ह बदलायचं असं आपलं फायनल आन्सर झालेलं आहे पहा. म्हणजेच वजा 2744 क्यूब रूट हे वजा 14 आहे निगेटिव्ह 14 आहे. पाचवा एक्झाम्पल आहे 32,768. आता पहिल्यांदा आपण त्याचे प्राईम फॅक्टर्स पाडू. 32,768 शेवट 8 आहे मग 2 ने भाग जाणार आहे. बे 1 राहिला बेसक 12 बेत्रिक 6 1 राहिला बे 8 16 आणि बे चौक 8. ठीक आहे. परत 2 ने जाईल शेवटच्या आहे बे 8 16 बे 1 राहिला बे 9 18 आणि बे 2 4 परत 2 ने बेचौक 8 इथं 1 ला भाग जात नाही बे 0 0 19 झाले म्हणजे 92 18 आणि बेसक 12 परत 2 ने. आता एक लक्षात घ्या एका संख्येने एकदा गेला की त्या संख्येने 3 वेळा जातोच कारण आपलं क्यूब रूट काढायचं म्हणजे 3 चा गट तयार होतोच लक्षात ठेवा. परत 2 ने जाणार परत 2 ने 3 वेळा जाणार त्याची आपल्याला माहिती आहे. 2 ने चुकून 3 दिले बे 2 4 संपलं बे 0 0 बेचौक 8 1 राहिला बे 8 16 आणि 1 6 16 झाले होते. परत 2 ने बे 1 बे 0 0 बे 2 4 बेचौक 8 परत 2 ने बे 5 10 बे 1 बे 2 4 परत 2 ने म्हणजे अजून पण 3 वेळा 2 ने जाईल बे 2 4 1 11 बे 5 10 1 राहिला परत बेसक 12 परत 2 ने बे 1 बे 2 4 बे 8 16 128 परत 2 ने जाईल बेसक 12 बेचौक 8 64 परत 2 ने जाईल. आता मी उत्तर खाली देतोय इथं देतो का उत्तर मी किती वाजले बेत्रिक 6 आणि बे 2 4 32 होईल ना. परत 2 ने बे 1 बेसक 12 परत 2 ने बे 8 16 परत 2 ने बेचौक 8 परत 2 ने बे 2 4 परत 2 ने बे 1 आणि परत 2 बे 1 एकदाच पाहिजे डबल झालं 2 द्यायची सवय झाली सगळेच 2 येत आहेत ना शेवटी आलं बा. म्हणजे आपलं काय उत्तर आलं इथे लिहित होतं म्हणजे आपलं पुढे लिहिलं जागा पुढे. सो 32,768 इज इक्वल टू किती वेळा 2 आलेत रे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 वेळा 2 आले. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 वेळा 2 आले. सो 32,768 इज इक्वल टू
3 वेळा 2 आले की एकदा 2चा क्यूब घ्यायचा, बरोबर आहे. ही दुसरी जोडी, ही तिसरी जोडी, ही चौथी जोडी आणि शेवटची 5वी जोडी असणार आहे ना. आणि शेवटची 5वी जोडी म्हणजेच काय येईल रे? 32,768 इज इक्वल टू इन ब्रॅकेट 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 5 वेळा 2 घ्यायचे ना त्याचा क्यूब. आता मी उत्तर इथं वर लिहितो बरं का. सो 32,768 इज इक्वल टू 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32, 32 चा क्यूब. मग आपण काय म्हणणार आता? टेकिंग क्यूब रूट ऑफ बोथ साइड्स. क्यूब रूट काढल्यावर काय होईल? इन क्यूब रूट 32,768 इज इक्वल टू 32 म्हणजे 32 चा क्यूब रूट आहे. याचं क्यूब रूट 32 चा क्यूब हा आहे पहा.